मामा माझ्या बगैर चालू पण केलं हा? काय काय तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि वाजलेत आज दुपारचे 1:30 आणि आज माझ्या मम्मीचा बर्थडे देखील आहे। आज आहे 1 ऑगस्ट। तर काल रात्री आम्ही 12-1 वाजता मम्मीला उठून विशेष दिलेलेच होते आणि लवकर झोपलो, कारण सकाळी पण जरा मम्मीला स्टॉलला जायचं असतं ना, त्यामुळे आम्ही सगळे लवकर झोपलेलो। आणि सकाळपासून मी जरासं घरचं जरा साफसफाईचं काम चालू आहे, कारण आता गणपती येणार आहे, तर नॉर्मल साफसफाईचं काम चालू आहे। आणि मम्मी ही 11:15 वाजता आलेली, 11:15ला आपल्या स्टॉलवरून आली, कारण ती वडापावच्या स्टॉल आहे तिचा। तर ती 11:15ला आलेली आणि ती आल्यावर जराशी झोपली आहे, जरा कंटाळली आहे, जरा झोपली आहे ती। आणि मी पण हे लॅपटॉप आता स्लीप मोडला झाला आहे। हे बघा, मी पण आपले ट्रेडिंग रिलेटेड लेक्चर्स बघत होतो, काही ॲनालिसिस करत होतो। आणि हे बघा 1:30 वाजून चाललेले आहेत, कारण जरा मम्मीचा बड्डे पण आहे आणि मम्मीला जरा आराम करण्यासाठी पप्पाही जरा जेवण बनवत आहेत किचनमध्ये। असं नाही की पप्पा आजच म्हणजे बड्डे आहे म्हणूनच त्याला मम्मीला मदत करतात, पप्पा कधी पण ती थकलेली असतात तर मदत करतातच, जेवण बनवतात। तर तुम्हाला मी किचनला नेतो, बघा ते काहीतरी भाजी की चपाती बनवतात, त्याला मी घेऊन चाललो। आमचे पप्पा काय बनवता पप्पा? मेथी आणि पालकची भाजी। मेथी आणि पालकची भाजी, हे दाल, पण ही मला आवडत नाही पप्पा। हे दाल आणि हे बघ भात। भात, हे भाजी खाशील तर परत याद करशील। हे बघा। आणि आमचे पप्पांचं काय हाल करून ठेवलंय बघा, असं श्रावण महिना आहे ना, तर केस कट नाही, म्हणजे दाढी बिडी केस बीस कट नाही करत म्हणून पप्पांनी कलर मारलाय। ते पूर्ण केस म्हणजे दाढीचा असा कलर मारलाय की दाढी सोडून बाजूला पण पूर्ण कलर दिसतंय। पप्पा मग काय आज मम्मीला स्पेशल गिफ्ट काय देणार आहेत बर्थडेच्या दिवशी? बर्थडेच्या दिवशी काय स्पेशल गिफ्ट देणार आहात? तर आता पप्पा जरा जेवण बनवतात, मी पण जरा चालू व्हायला लॅपटॉपवर, जरा असं माझे ट्रेडिंगचे रिलेटेड काम आहे। तर आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय, म्हणजे पप्पा मग रेडी होऊन जरा ताईशी बात करताय। मम्मा इकडे ये जराशी। ही बघा, हीच आमची बर्थडे गर्ल आहे। आणि हे बघा दुसरी आमची भूतनी पण लिहिलेली आहे बाहेर। तर आता आम्ही चाललोय डायरेक्ट हॉटेलला, अलिबागला जे नवीन हॉटेल खोलले ना, तिथं आम्ही चाललोय डायरेक्ट डिनरला चाललोय आज बाहेर। तर चला, किती वेळ करलो, 8:45 वाजायला आले। चल पटकन चला। तर फायनली आम्ही सगळे निघलेलो आहोत, म्हणजे बोलून पण 9 वाजलेले आहेत, म्हणजे ह्यांना लवकर बोललो चालण्यासाठी, तरी पण 9 वाजलेले आहेत। पप्पा आता लॉक बिग मारतात घराला आणि इथून डायरेक्ट आम्ही अलिबागला चाललो हॉटेलला। आम्ही आलोय अलिबागच्या सुरुची वाडा, दुर्ग सुरुची वाडा इथे आलेलो आहोत। तर आता दोघं जण पप्पा आणि मम्मी, पप्पा आणि पूजा आतमधल्या साईडला गेलेले आहेत आणि आपली मम्मी आणि मी बाहेर थांबलेलो आहे। जायचं पण आपण पण? हो चल जाऊया। एंट्री। तर आता आम्ही आलोय आतमध्ये सुरुची वाडा हॉटेलला आलेलो आहोत आणि हे बघा ह्यांचं अजून डिस्कस चालू आहे। तर अजून डिसाईड होते की काय, बघा हा माझा मामा आणि पहिले येऊन सीट बीट आपला टेबल बिबल आपला पकडून ठेवलेला। आणि हे बघा आमची सगळी जण बसलेलो आहोत वाट बघमध्ये, कधी येईल काय माहिती। लवकर भूक पण लागलेली आहे जाम जोरात। तुला लागले भूक? मला तर सॉलिड लागली आहे। तुला माहिती आहे ना हॉटेलला आलं काय फेकतोय, काय फेकलं बोलते, रात्रीपासून जेवलं नाही, पार्टीला यायचं। तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, काहीतरी काय काय ऑर्डर केले, काजू पनीर मसाला वगैरे। तुम्हाला टेबलवर आलं डायरेक्ट तुम्हाला दाखवतो। आता सगळं बघा, सगळे डिशेस आमचे आलेले आहेत। मामा माझ्या बगैर चालू पण केलं, खाताय पण आणि वरती हसताय पण, वरती खाऊ की नाही नक्की असं बोलताय। सगळ्यांचे डिशेस आलेले आहेत। वुमन चला, नाही तर मीच राहायचो हे करत करत। आता आमचं खाऊन झालेलं आहे, आता आम्ही चाललोय बाहेर, बिल पेड करतो। तर एक्झिट आहे पुढं, हे बघा कसे थांबलेले। तर आमचा आता फोटोशूट वगैरे झालेला आहे, सगळी जण जरा टाइमपास बोलणं वगैरे चालू आहे इकडं। तर आता 5-10 मिनिटं इथं थांबू, जरा इथं तिथं फोटो वगैरे काढू आणि इथून जाऊ डायरेक्ट घरी। पप्पा कुठे गेले? चल
ते तिथं मावा खायला गेलेली बघ. पुढे हे बघ. आता आम्ही हॉटेलवरून घरी आलेलो आहोत. आता सगळीजण पटकन गेट बीट सगळा लॉक झाला आमचा. हा बघा गेट बीट लॉक झालाय आणि सगळीजण गेलीत बघा. आता गेल्या गेल्या पडलेले टीव्ही बघायला लागतील सगळीजण. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. अगर ब्लॉग म्हणजे आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.